स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. खोत पडळकर टांग्यावर बसले आणि लोक काय म्हणाले. व्हिडिओ व्हायरल, पहा सांगलीत काय घडलं. प्रवेश सुरू 2026-27. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE. नर्सरी, LKG, UKG, पहिली ते 10वी. रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी. 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स. संपर्क करा. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सांगलीत 2 आमदारांनी चक्क घोडागाडीतून प्रवास केला. आलिशान गाड्यांच्या ताफ्याला फाटा देत आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी 5 किलोमीटर घोडागाडीतून प्रवास करत सभास्थळ गाठलं. आमदारांना चक्क घोडागाडीतून प्रवास करताना पाहून सांगलीकरांनी आश्चर्य व्यक्त केलं. सांगलीतील मारुती चौक इथं आत्मनिर्भर भारत शेतकरी कष्टकरी परिषदेचं आयोजन रयत क्रांती संघटनेच्या वतीनं करण्यात आलं होतं. यावेळी सांगलीची खासियत असलेल्या सुप्रसिद्ध टांग्यातून पेट्रोल आणि डिझेल बचत करण्याचा संदेश देत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी सुमारे 5 किलोमीटर प्रवास करून सभेच्या ठिकाणी पोहोचले. शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या मार्गावरून आलिशान गाडीतून नव्हे तर घोडागाडीतून त्यांनी प्रवास केला. कधी नव्हे त्या आमदारांना प्रवास करताना अनेकांनी याची देही याची टोळा पाहिलं. यावेळी पडळकर यांनी देशासाठी प्रत्येकाला काम करण्याची इच्छा असते. राष्ट्र प्रथम म्हणणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. घरात बसून सुद्धा देशभक्ती आपण करू शकतो. पेट्रोल आणि डिझेल वाचवून देशभक्ती आपण करू शकतो. नरेंद्र मोदी यांनी आर्थिक क्रांती होण्यासाठी भूमिका घेतली आहे. प्रत्येकानं थोडी थोडी बचत केली तर राष्ट्रासाठी काम केलं असं होईल असं मत व्यक्त केलं. याच्या बातम्या समाज माध्यमांवर पडताच लोकांनी याबाबत प्रचंड टीका केली. लोकांनी याला नौटंकी म्हणत आपल्या भावना समाज माध्यमांवर व्यक्त केल्या. खोत पडळकर यांनी टांगेवारी करून मोदींच्या आव्हानाचा संदेश द्यायचा प्रयत्न केला, पण समाज माध्यमांवरील रोषणाई त्यांना सामोरं जावं लागलं. आज आत्मनिर्भर भारत शेतकरी कष्टकरी परिषद सांगलीमध्ये रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे. आणि या परिषदेकडे आज आम्ही सांगलीचा अत्यंत पूर्वीपासूनचा फेमस टांगा, या टांग्यात बसून सदाभाऊ, मी, आमचे सगळे सहकारी मित्र आम्ही इकडं सभेच्या निमित्तानं आलेलो आहे. संदेश काय देण्याचा प्रयत्न आहे? बघा, देशासाठी प्रत्येकाला काम करायची इच्छा असते, भावना असते. राष्ट्रप्रथम म्हणणारे कार्यकर्ते आम्ही आहोत. देशभक्ती म्हणजे सीमेवरती गेलं, आमच्या जवानांनी लढणं, हे आम्ही देशभक्ती पहिल्यापासून जपत आलो आहे. परंतु आता घरात बसूनसुद्धा आपण देशभक्तीसाठी आपण काम करू शकतो आहे. 1 लिटर जरी पेट्रोल वाचवलं तरी आपण देशभक्ती केल्यासारखंच आहे. आणि म्हणून आज आमचा संदेश हाच आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे की डिझेल पेट्रोलच्या मध्ये तुम्ही बचत करा, 1 वर्ष सोनं तुम्ही खरेदी करू नका, कारण आपला पैसा सर्वात जास्त आयात करण्यासाठी जातो आहे आणि तो परकीय चलनामध्ये जातो आहे, डॉलरमध्ये जातो आहे. आणि हे अब्जो करोड रुपये हे या सोन्याच्या साठी आणि पेट्रोलसाठी जात आहेत. जवळपास 90% तेल आपण खरेदी करतो बाहेरच्या देशातून, आखाती राष्ट्रातून. 10% तेल आपल्याकडं तयार होतं आहे. सोन्याच्या संदर्भात आपण चीननंतर जास्त सोनं खरेदी करणारा जगातला 2 नंबरचा देश भारत आहे. आणि हे सगळे विषय माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी राष्ट्रभक्तीच्या हिशोबानं आर्थिक क्रांती व्हावी, आपल्या रुपयाची किंमत चांगली राहावी, या दृष्टिकोनातून भूमिका घेतलेली आहे. किंवा बाहेरच्या देशामध्ये तुम्ही वर्षभर फिरायला जाऊ नका, ज्याची संख्या म्हणजे 18 अब्ज डॉलर रुपये हे पर्यटनासाठी आपली लोक वर्षभरामध्ये खर्च करतात. या सगळ्या संदर्भात माननीय सदाभाऊंच्या नेतृत्वात आज सांगलीमध्ये परिषद घेतलेली आहे. आमचं सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की प्रत्येकाने थोडं जरी बचत घेतली तर आपण राष्ट्रासाठी काम केल्यासारखं होतं. त्या घोषणेला प्रतिसाद संपूर्ण देशातला आणि महाराष्ट्रातला शेतकरी देत आहे.
आणि म्हणून आम्ही म्हटलं की नरेंद्र मोदी साहेब, तुमचा आत्मनिर्भर भारत आपण सगळे मिळून घडवूया. नांगरधारी शेतकरी आहे तुमच्या साथीला आणि गावगाडासुद्धा या मोदीच्या आव्हानाला त्यांच्या साथीला आहे. म्हणून आज हे भव्य परिषद आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब, आदरणीय पृथ्वीराज भैया पवार असं संयुक्त आम्ही सगळे सांगलीमध्ये ही परिषद घेत आहोत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.